देवावरी माया। थोड़ा बेस। नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन। वैष्णव तो जयावगी देवावरी माया। नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन। पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी। नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन। तुका मने याती तुका मने याती हो का तयाची भलती। नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन। विठ्ठला विठ्ठला समजर्ण सरोजम सांद्र नीलांबुदावम। जगननिहित पानी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम। सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु।
म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडबोत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वैष्णव तो जया अवघी देवावनी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय स्वर थोड़ा कमी करा था स्वर कमी करा हाँ तुकोबार यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी दिडक्या पद्धतीचा छोटासा अभंग आहे। हे अभंगामध्ये जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय वैष्णव कोणाला म्हणावं याची लक्षणं सांगतात। विठाला गोड अभंग आहे। अभंगाकडे पाहायचंय काय वैष्णव वैष्णवाची लक्षणं काय ती सांगण्याची गरज काय। अनेक प्रश्न आहेत अभंगामध्ये त्याची आपल्याला उत्तरं शोधायची आहेत सांगायची आहेत त्याच्यामध्ये वाद नाही। तत्पूर्वी वक्त्याचं कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार या व्यासपीठावरून पवित्र पावनभूमी साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र आणि पावनभूमी मौजे दिंडोरी आणि या आपल्या या पवित्र भूमीमध्ये वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होतोय हे दिसतंय सांगायची गरज नाही। भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव आनंद आहे आनंदाचा सोहळा आहे गोड असा कार्यक्रम आहे भव्य आणि दिव्य। सुरुवातीला या भव्य दिव्य नियोजनाबद्दल गोड अशा नियोजनाबद्दल मी स्तुती म्हणून नाही माझं कर्तव्य परमार्थ हा ऐश्वर्याचाच असावा। ऐका बरं परमार्थामध्ये दरिद्रीपणा कधी करू नये। जुन्या लोकांच्या सवयी जात नाहीत बोळा बावन देवा पाव कवर जग बदललंय। तरुण पिढी कीर्तनाला म्हणून बोलतोय पोरं ऐका जग बदललंय माहिती आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे कुठपर्यंत जग गेलंय आणि आपण कवर जुनं ते सोनं घेऊन बसायचं। आपण पण बदललं पाहिजे आपण पण मॉडिफिकेशन केलं पाहिजे नुसतं लाईफ मध्ये नाही परमार्थामध्ये सुद्धा झालं पाहिजे। विडाला काळ बदलला आपण बदललं पाहिजे आणि काळानुसार जी माणसं बदलत नाहीत ती ओरिजिनल असून सुद्धा काळाच्या पडद्यामागे जातात कारण त्यांना काळानुसार बदलता नाही आलं। पोराव नीट आहे का तुमच्यासाठी खास बदला काळ बदलला आलं लक्षामध्ये। ओरिजिनल काही वस्तू आहे पण लोकांच्या मानसिकता लक्षात न आल्यामुळं त्यांना काय पाहिजे हे लक्षात न आल्यामुळं त्या ओरिजिनल असून सुद्धा बुडाल्या। नीट आहे का। नंबर 1 नोकिया नावाचा एक मोबाईल होता बोला मजबूत होता का किरकोळ होता। आणखीन काही काही म्हातारे काढून दोरीचा हलो म्हणते आणखीन टिकलंय ते काय ओरिजिनल क्वालिटी आहे महाराज। पण आता कुठं दिसतोय आहे का कुठे ओरिजिनल वस्तू आहे टिकाऊ वस्तू आहे पण मार्केट मधून गायब झाली काळाच्या पडद्याआड गेली। कारण कळालं तुम्हाला त्यांचा माल ओरिजिनल आहे पण लोकांना काय पाहिजे हे त्यांना बदल करता आला नाही। विडाला पटतंय का हे बरोबर आहे पटलं तरच हो मला।
काळाच्या पडद्याआड ती वस्तू निघून गेली, ओरिजिनल असून सुद्धा. नंबर 2, इलेक्ट्रॉनिक मध्ये एक फिलिप्स नावाची कंपनी. काय कंपनी होती, काय मटेरियल होतं. आणखीन काही फिलिप्सचे रेडिओ चालत आहेत, बंद नाहीत पडत ते. मार्केटमध्ये नाव दिसतंयच का, डुप्लिकेट आहे म्हणून नाही, बदल नाही करता आला. लोकांच्या मानसिकता, सध्या लोकांना काय पाहिजे हे कळालं नाही, त्याच्यात बदल नाही करता आला. स्टॉप. नंबर 3, पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून ते श्रीमंत लोकांपासून एक गाडी होती पहिली पसंत, ॲम्बेसिडर नावाची होती का. कोणती गाडी होती, राष्ट्रपती आणि पंतप्रधान सुद्धा कोणती गाडी होती. सध्या दिसतीये कुठं, काय झालंय मग, कुठं गेली. कळालं, हे माल ओरिजिनल आहे, वस्तू ओरिजिनल आहे, हे काय कुणावर टीका नाही. या वस्तू ओरिजिनल आहेत, पण काळानुसार यांना बदलता आलं नाही, त्याचा परिणाम ओरिजिनल असून संपल्या. विडाला लोक बदलले, माणसं बदलले, मानसिकता बदलल्या, तंत्रज्ञान बदललं, सगळंच बदललंय. सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या व्यवस्था बदलल्या. आपल्याला बदलावं लागेल. पहिल्या 5-10 वर्षापूर्वीच्या काळामध्ये महाराज काय अभंग घेतायत या धास्तीमध्ये टाळकरी असायचे, हे प्रमाण देणारे. हो, कोणता अभंग घेतोय कुणाला माहिती, पाठ नसलं तो काय करावं. महाराजांनी तिकडं अभंग घ्यायचा, महाराजांनी इकडं डायरी आणि पिणं. खरंय का खोटं आहे, बोला. होता का नाही. महाराज धासत असायची, कुठला अभंग काढतोय काय माहिती, आपल्याला जमतंय का नाही काय माहिती, हे धासत असायची. काळ होता महाराज तो. आता नीट आहे का, महाराजांना कुठलाही अभंग घेतला तरी दुसऱ्या क्षणाला पोरग मोबाईल काढून त्याच्या पुढलं म्हणतंय. हा, म्हणतायत का नाही, तो कुठलाही बघ. हा, काय झालंय, टेक्नॉलॉजी आली आहे का नाही. बरोबर आहे. महाराजांनी आता कीर्तन करताना विचार करून कीर्तन करायचं, कारण पुढं 10 मोबाईल आणि 1 कॅमेरा चालू आहे. ते झालं गेलं म्हणत नाहीत लोक. आता डबल क्लिपा फिरवित आणि त्याची पार काटालाच लावून टाकते. कळलं. 1 आणि 2 टिपनं पाठ केलेल्या कीर्तनकाराचा काळ संपला, कारण रेकॉर्डिंग आलं, युट्यूबला पडलं आणि ते जर डबल ऐकलं लोक म्हणते त्याला एवढंच येतंय. काळ बदलला, नीट आहे का, मॉडिफिकेशन झालं, बदललं पाहिजे. मग जग बदललंय म्हणलं, ज्ञानोबा तुकोबारांचा संप्रदाय सुद्धा बदलला पाहिजे का नाही. आपण याची जिम्मेदारी आपल्यावर आहे. काळानुसार चालायचं असेल. आज शिकलेली पोरं आहेत, जुने लोक नाहीत, हे सगळे शिकलेली मंडळी आहे. आणि या तरुण मंडळीली जर ज्ञानोबा तुकोबारांचं तत्वज्ञान या तरुण शिकलेल्या मुलांच्या गळी उतरवायचं असेल तर त्याच्यात बदल करून तत्वज्ञान तंत्रज्ञानासहित आणावं लागेल. ही काळाची गरज आहे, करावंच लागेल, जेणेकरून भरकटलेले लोक इकडे आकर्षित होतील. एवढं काहीतरी आपल्याला करावं लागेल. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून नीट आहे का, परमार्थ संप्रदाय काळानुसार. पोरांनी महाराजांनी सुद्धा आता कसं राहिलं पाहिजे, अरे टाईट राहिलं पाहिजे. ज्याला खायला नाही ते सुद्धा तंग पॅन्ट घालतंय. तुम्हाला काय अडचण आहे, आपण सुद्धा घातली पाहिजे. महाराज खरंच सांगतोय मी, महाराज आणि संप्रदायातला महाराज, महाराजांनाही काळात असं राहिलं पाहिजे. महाराज गाडीतून उतरला आणि इथं आल्याबरोबर या बसलेल्या महिला मंडळाला वाटलं पाहिजे, बाई काय वैभव आहे. काही झालं तरी आपलं एक तरी पोरग काय करायचंय. हा, त्याचा रुबाब पण. मग आपण तसं रुबाबात राहिलं पाहिजे. काही त्वरगोळा झालेली धोतर काय टाईट राहिलं पाहिजे, वजनदार राहायचं. संप्रदायातल्या माणसाने सुद्धा एवढं दलिंदर राहायचं नाही. आमच्याकडे बघून बायाने म्हणलं नाही पाहिजे, माय आपलं हेरी ढाकला प महाराज नग गए, लय दही नास्ती काय की माय ह्यांची. एवढं दलिंदर का राहावं, रुबाब ठेवला पाहिजे. साधू संत ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे, हे श्रीमंत आहेत आणि त्या श्रीमंताचे आपण लेकर आहेत, आपण दरिद्री नसावं. म्हणून पहिल्यांदा
चिंतनाला सुरुवातीच्या अगोदर दिंडोरीकरांच्या भव्य दिव्य नियोजनाबद्दल माझे तुम्हाला प्रणाम आहे. असंच वैभव, अशीच प्रतिष्ठा, असाच आपला संप्रदाय, असंच आपल्या भूमीचं नाव असंच वाढावं आणि साधू संतांच्या आशीर्वादानं तुमचे चंद्र सूर्य तोपर्यंत ही परंपरा अशीच चालावी. सगळ्यांना आनंदाची प्राप्ती हो. चिंतनाला सुरुवात. विठाला विठाला. सुरुवातीला सगळी वारकरी मंडळी, बालमंडळी, शिक्षण संस्थेतील सर्व माझ्या संप्रदायातली सर्व तरुण मंडळी, समोर बसलेल्या माता माऊल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुम्हा सर्वांना एकच सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाटक ज्ञानियांसी या सकळासी विनवनी प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी अर्चित शे दुबळा भक्ती, जरी हे बोल गंगावती स्वीकाराल की विठाला. चिंतनामध्ये सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा आहे. तुकोबराई अभंगामध्ये वैष्णव कुणाला म्हणावं याचं टेक्निक सांगतायत. ऐका बरं. काळ बदलला तसं माणसं बदलली, माणसं बदलली तशा मानसिकता बदलल्या, सगळंच बदललं. आणि सोंगाड्यांनी सोंग करायचे सुद्धा बदललेत आता. नीट आहे का? एवढं ओळखणं सोपं नाही. पहिल्या काळामध्ये तरी ओळखणं एवढं अवघड नव्हतं, पण आता लय अवघड झालंय. अलग लक्षामध्ये संप्रदायामध्ये विश्वास माणसांचा वैष्णवावर आहे, संतावर आहे, साधूवर आहे. संताची पायी विश्वास आहे का नाही, पण या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये याच्यासाठी तुकोबरायांचा आजचा अभंग आहे. सामान्यातल्या सामान्य भोळ्या बाबड्या लोकांचा जो संतावर, साधूवर, वारकऱ्यावर, वैष्णवावर विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा न जाता त्याची श्रद्धा ही सिद्धीला जावी याच्यासाठी जाग केलं याच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी. का करायची गरज पडली? कारण अनादिकालापासून दोन गोष्टी फिक्स चालत आल्यात, ओरिजिनल आणि डुप्लिकेट. कळतंय? ते आपल्यात सुद्धा कमी नाही. नीट आहे का? पण कारण आहे का? ओरिजिनल पेक्षा चकाकी कुणाकडे असते? ओरिजिनल पेक्षा चकाकी माणसं कुणीकडे पळतात? इथं सुद्धा तसंच होत आहे. इथं सुद्धा होत आहे. नाही असं नाही. आणि नेमकं भानगड अशी होते, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो संत म्हणून, सद्गुरू म्हणून, तो जर सद्गुरू आणि संत जर आपल्याला योग्य नाही भेटले तर लक्षात ठेवा, आपल्या श्रद्धेला तडा जातो आणि आपला संप्रदायावरला विश्वास सोडतो. विठाला म्हणून संतांचं काम आहे तुम्हाला जाग करायचं आणि जे योग्य आहे ते योग्य समोर मांडायचं. बाबा हो, बरोबर गप्प बसा. वैष्णव एक असं आहे, हे जगाला सुख देणार आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुम्हाला सुख पाहिजे का? ऐका, सुख इकडे तिकडे शोधू नका, एकाच ठिकाणी सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा. काही दे
कमी देवा काही नेणे गायनाचे ओढे आपोरी गायनाचे ओढे आपोरी प्रमाण आहे, बाकीकडे शोधूच नका. वैष्णवा संगती सुकुटे संप्रदायात परमार्थामध्ये बरं संसारातला विषयच नाही. हा संसारात नाहीच विषय सोडा, पण परमार्थामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी नाही. एकच जागा अशी आहे, ते मंदिरात नाही, ते मठात नाही, ते आश्रमात नाही, ते कुठेच नाही, ते फक्त एकाच ठिकाणी. वैष्णवा संगती सुख वाटी. जेवढा काळ वैष्णवाच्या संगतीमध्ये जातो आपला, तेवढाच काळ काय सुखया संत समा. वा सुखया समा सुखया संत सुखया संत समा. नित्य नावे तुझे या नामे, नित्य नावे तुझे या नामे, नित्य नावे तुझे या नामे, नित्य नावे तुझे या नामे. सहन होते सकळ करमे, सहन होते करमे, सहन होते सकळ करमे, सहन होते सकळ करमे. सर्व काळ प्रेमे डुलत असो. सर्व काळ प्रेमे डुलत सर्व काळ प्रेमे डुलत असो. सर्व काळ प्रेमे डुलत मनोनी काही नाही चिंता, मनोनी नाही काही चिंता, मनोनी नाही काही चिंता, मनोनी नाही चिंता, मनोनी नाही मनोनी नाही चिंता, मनोनी नाही सुखया संत समागमे, नित्य तुनावे तुझिया नामे, सहन होती सकळ कर्मे. सर्व काळ सुखया संत समागमे, नित्य तुनावे तुझिया नामे, सहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मी, सर्व काळ प्रेमे डुल्लत सोम. हे सुख कुठे आहे? वैष्णवाच्या संगतीमध्ये. आजी झोपायचं नाही हा, शाल पांघरलेली आजी. मला दिसतंय बघा इथून शेवटपर्यंत दिसतंय. लबाडी कुणी करायची नाही. म्हातारे लबाड आहे. म्हातारे अशा महाराज पुढल्या कडीला बसून डेरिंग करतात.
मग माग तरी बसाव का नाही झोपायचं? हा कर बरं, काय करतोस ते हे बघा. का माझे दुश्मनी आहे, झोपायचं नाही. आणि पुन्हा हुशार मात्र म्हातारी मला नाही, माझी तुम्ही झोपू नका. ती म्हातारी मागल्याकडे बघते कोण, म्हणजे मागलं झोपले का? झोपायचं नाही. कीर्तनामध्ये झोप येणं म्हणजे काय महाराज? पापाडू येणं. किती गोड वातावरण, किती गायन, किती किती मस्ती, किती काय चाललंय. याच्या झोप येणं म्हणजे पापाडू येणं. पळून या गेली झोप, होते पापाडते. झोपायचं नाही हा, नीट ऐका. किती राहिलेच, किती आपल्याकडे पाहून तास राहिलाय. ऐका बरं. सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये मान्य आहे आम्हाला. आम्ही संतावर विश्वास ठेवून वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो. पण कधी कधी असं झालं ना महाराज, वैष्णवाच्या संगतीत राहणाऱ्या माणसांना सुखाचा अनुभव न येता त्यांना दुःख प्राप्त झालं. कधी कधी त्यांना दुःखच मिळालं आणि ती माणसं निराश होऊन माघारी आली. असं कसं झालं? तुकोबरायांनी तर सांगितलं होतं वैष्णवा संगती सुख आहे. मग आम्ही ज्याच्या संगतीमध्ये गेलो त्याच्याबरोबर आम्हाला सुखाची प्राप्ती न होता त्यानं फक्त आम्हाला दुःखच दिलं. याचं कारण काय? तुकोबरायांचे शब्द खोटे का काय खोटं म्हणावं? बरोबर. तुकोबरायांचे शब्द कसे खोटे असतील बाबा? ते अभंग आहेत. वैष्णवा संगती सुखच आहे, पण तू ज्याच्या संगतीत गेला तो वैष्णव नव्हता. विडाला आणि मग मला वैष्णव कसा नव्हता? वैष्णवच होता. त्याला गंध होता, त्याला माळ होती, त्याचे कपडे चांगले होते, सगळं चांगलं होतं. मग वैष्णव होता नाही तर कसा? तुकोबाराय म्हणले असं नाही. बाह्य रंगावरून वैष्णव नाही कधी शोधायचा. चूक आहे, तिथंच फसलात तुम्ही. अरे कधी कधी असंही होतं महाराज. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुनी तयास द्रव्य देते, पाहुनी तयास द्रव्य देते. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, पाहुनी तयासा द्रव्य देते, पाहुनी तयासा द्रव्य देते. बहुरूपी धारी पाहुनी तयासा द्रव्य देते, पाहुनी तयासा. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, पाहुनी तयासा द्रव्य देते, पाहुनी तयासा. चला बोला, प्रमाण पटलं का बाबा? मग बहुरूपी धरी, बहुरूपी म्हणजे सोंग घेणारा. अरे खरा साधू जेवढा ओरिजिनल वाटत नाही तेवढा पिक्चर मधला वाटतंय. नाही का वाटत? अभिनेता आहे तो. मग तिथं तर हित अभिनेते कमीत काय? भरपूर आहेत. मग वैष्णव जर त्याची सुख पाहिजे असेल तर आधी वैष्णव ओळखायचा शिकावा लागेल. मग वैष्णव कसा ओळखायचा? वरल्या रंगावरून नाही, वरल्या रंगावरून नाही. तुकोबाराय म्हणतात शुद्ध कसोनी या पहावे, वरल्या रंगाना बोलावे, वरल्या रंगाना भुलावे, वरल्या रंगाना भुलावे. डबल जरा कमी करा म्हणजे आपल्याला वेळ पुरण. तुकोबाराय म्हणले शुद्ध कसोनिया पहावे, वरल्या रंगा न भोलावे. बरोबर. संन्यासाचा आणि साधूचा वेश कोण धरू शकतंय? कोणीही धरू शकतंय. काय लागतंय त्याच्यामध्ये धरायला? याचा अर्थ तो वैष्णव आहे का?
त्याच्यावर त्या वरलं बघून विश्वास नाही ठेवायचा, जरा थोडी चिकित्सा करायची त्याची. आपण चिकित्साच करत नाही, लगेच त्याच्याकडे बघतो, त्याचा डामडोल बघतो आणि हा लगेच वैष्णव आहे, संत आहे असं वाटतं आणि आपण त्याच्या चरणाला लागतो. ऐसे कैसे झाले साधू, कर्म मग? करून अंगा लावून या राख. डोळे झाकून करती पा. काय होतंय नीट ऐका बरं, खरंच सांगतोय तुम्हाला, टीका नाही आहे. घोटाळा काय व्हायला आपल्या संप्रदायात, आपले लोक जरा थोडं नवीन काहीतरी महाराज आला आणि त्याची थोडी वाहवा झाली, आपले लोक काहीच बघत नाहीत, लगेच त्याचा गुरुमंत्र, तेच आमचे गुरु. आणि त्यानं 5-6 महिन्यानं काहीतरी लपडं केलं, ही गुरु केलेलीच म्हणते. ह्या लोकांचं काही खरं. कळतंय तुम्हाला? चुकतंय कुठं नीट बघा. खरं कसं नाही, खरं कोण म्हणलं नाही, तुम्ही गडबड केली आहे. तुम्ही कोणाच्या ओसंगडी पडलात? मूर्खाच्या. जरा थोडं थांबा, विचार करा. का मी सुरुवात कीर्तनाची केली आहे, काळ बदललाय. डोळे उघडे ठेवून भक्ती करा, डोळे झाकून भक्ती करायची नाही. अंधश्रद्धा ठेवायची नाही, श्रद्धा ठेवायची, पण कुणावरही अंधश्रद्धा ठेवायची नाही. तुम्हाला जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा काहीतरी अनुभव येत नाही, त्याचा अनुभव आल्याशिवाय त्याच्या चरणाला लागू नका, नाहीतर धोका आहे. विठाला कबीरदासजींची वाणी आहे, पाणी पियो छान के और गुरु करो जान के. काहीतरी त्याचं बघा, चारित्र्य बघा, वर्तन बघा, तो काय करतोय बघा, त्याच्या एकदा गावाचा पत्ता काढा, गावात किती किंमत आहे ते बी बघा त्याला. एकलय भानगडे महाराज, आम्ही जगात वजन हाणतो, पण आमचं खरी अवकात काय हे कुठं कळती? हे तर सारी तुम्ही आमच्या पाया पडणार, पण गावात आले तुम्ही जर म्हणलात ना पाया पडा ना तुमच्या गावचे महाराज, ह्याच्या गेलं पाण्यात सगळं, काय राहिलं आपलं? खरंय का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, हे जाणून करावं लागतं. कारण श्रद्धा ही कुमारी मुलगी सारखी आणि काचेसारखी आहे. तिला जर एकदा तडा गेला तर पुन्हा आयुष्यात कोणावर श्रद्धा ठेवू वाटत नाही. बरं, म्हणून सुरुवातीला श्रद्धा ज्याच्या पायावर ठेवायची आहे ना, त्याला थोडं जाणावं, जाणायच्या आधी नाही. पण तुम्ही काय करताय, जरा थोडं आमच्यासारखं नवीन पोरग, एखादं तरुण पोरग नवीन महाराज झालं आणि जरा थोडं नावारूपाला आलं की तुम्ही लगेच त्याचे फोटो घरात लावतात. चूक आहे, ठीक आहे नाही? चूक आहे. जरा थांबा, जरा थांबा, गडबड एवढी करू नका आणि इतक्या लवकर आम्हाला देवघरात बसवू नका. जरा 50-60च्या पुढं ढकलल्यावर आमच्याकडे यायचा. अरे तरुण आहेत आम्ही, आणखीन आमची बुद्धी आणखीन कुठं धोका खाईल हे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाहीत. तुम्ही एवढं का डोक्यावर घेतात आम्हाला? पटलं तर बघा, जरा थांबा. आणि मग आमच्यासारख्यांना तुम्ही गुरु मानता, सद्गुरू मानता, आणि आमच्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडली की तुमचा विश्वासच उडून जातो याच्यावरचा. मग याच्या ज्ञानोबा तुकोबाराची काय चूक आहे हो? खुशाल लोक म्हणतात, परमार्थातली लोक बी कायले नीट नसतात. कार बुवा, त्याला काहीतरी धोका झाला. एक सांगू का तुम्हाला, परव नीट आहे का? परमार्थ वाईट नाही रे, वाईट लोक परमार्थात आलेत म्हणून गोंधळ. परमार्थ वाईट नाही, वाईट लोकांनी त्यांचं झाकायसाठी माळा घातल्या. त्याला काय करावं? त्याला काय करावं? पण बोळा बाबडे माणसं कशाकडे बघते तो? नाही हो, माणूस माळकरी आहे, खोटं कसा बोलल? धडक माणूस म्हणून जातं. नाही नाही, माळकरी माणूस आहे, खोटं कसा बोलल? अरे त्यानं खोटं बोलण्यासाठी तर माळ अडकिली, त्याच्या खाली सपत्तय म्हणून. काही आमचा बी गैरवापर करून घेणारे माणसं आहेत. ओळखायचं शिका, आणि ओळखायचं शिकल्याशिवाय गळ्यात पडायचं नाही. विठाला विठाला म्हणून जाग केलंय संतांनी अगोदर. बाबा ऐका बरं, कलियुगामध्ये हे वाढणार आहे, पण याला बळी पडू नका. आलं लक्षामध्ये? बळी पडायचंच नाही. एक सांगू का,
कमीत कमी पुरुष मंडळी तरी जरा हुशार असते, चिकित्सक असते, बघतेच जरा कसं आहे काय. पण सगळ्यात जास्त लवकर वरल्या रंगाला बळी पडणार कोण? काही बघणारच नाहीत महाराज. चिकित्सा ऐका कलीचे महिमान असत्यासी दिसले जन बाबा देती अनुमोदन करती हेन कलीचे महिमान असत्यासी दिसले जन बाबा देती अनुमोदन करती हेन महाराज. महिला मंडळ लवकर बळी पडतात या कामाला त्याचं कारण आहे, नीट आहे का, अंतकरण कवळ आहे, चूक त्यांची नाही. खरं सांगू का, या जगामध्ये जे परमार्थ चालू आहे का याच्यातला खरा वाटा 90% वाटा हे परमार्थन हे संप्रदाय चालतो याचा खरा वाटा महिला मंडळाचा आहे महाराज. अंतकरण शुद्ध असतंय, भावनिक असतंय, प्रेमळ असतंय. आलं का लक्षामध्ये? पण ऐका बरं महिला मंडळ, तुम्हालाही सांगतोय, तुम्ही हे जरा कुठल्याही गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय लगेच विश्वास ठेवत जाऊ नका. कारण तुम्हाला सवय लयत असली, तुम्हाला राग येऊ देऊ नका. मलाही आई आहे ना, मी काय महिला मंडळ जाणून बुजून बोलतोय असं नाहीये. तुम्ही कवळ्या अंतकरणाचे असतात, तुमचं अंतकरण कठोर नसतं. तुम्ही एखाद्यानं रडण्याचं सोंग केलं तरी तुम्ही लगेच त्याची कीव करतात, पण तो खरंच कशासाठी रडतोय हे तुम्ही बघत नाहीत. धोका होतो तुम्हाला तर होईलच, याच्यात वाद नाही हो. देवाची बायको फसली, ऐकायचंय? अरे विचार करा, खरा साधू तिला कळाला नाही, जवळ होता, रोज 14 वर्ष साधू जवळ आहे, तो साधू कधी सीतेला कळाला नाही. नीट आहे का? विचार करा, ज्यानं स्वतःची पत्नी अयोध्येमध्ये सोडली आणि भावाची आणि भाऊजाईची देवासारखी सेवा वनवास भोगून ज्यानं केली, तो लक्ष्मण कडकडीत वैराग्य. अरे 14 वर्षामध्ये भाऊजाईचे तळपाय सोडून ज्यानं कधी तोंड पाहिलं नाही भाऊजाईचं, एवढं कडकडीत वैराग्य पाळणारा खरा साधू सीतेच्या जवळ होता, पण सीतेला 14 वर्षात कधीच कळाला नाही. आणि जर कळाला असता तर हरणाच्या पाठीमागं गेलेल्या रामाबद्दल कैवार घेत असताना सीतेनं लक्ष्मणाविषयी वाईट शब्द वापरले असते का? बोला, चुकलं का नाही? चूक कुठं झाली? नीट लक्ष देऊ नाही का? मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं, मायावी होतं ते. पहिली गोष्ट नीट आहे का? अरे हरिण सोन्याचं नसतंच, मान्य आहे का नाही? पण तरी सुद्धा सीतेनं जरा चिकित्सा केली नाही. बाई याच्या आधी कधी सोन्याचं हरिण ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही, हे कसं काय सोन्याचं हरिण असू शकतंय? जरा थोडीशी बुद्धी लावली असती तर. तिथं तर नाहीच लावली. रामाला पाठीमागं पाठवलं. ते पाठवलं. लक्ष्मणाला रामाने सांगितलं होतं, लक्ष्मणा हे वन आहे, जंगल आहे, इथं भयंकर राक्षस राहतात, मी हरणाच्या पाठीमागं गेल्यानंतर तू सीतेचं रक्षण कर बरं. काही जरी झालं तरी सीतेला एकटीला सोडू, ही कुणाची आज्ञा होती? होती का नाही? मग लक्ष्मण रामाचीच आज्ञा पाळत होता. पुढे गेल्यावर त्या मारीच नावाच्या मायावी राक्षसानं रामाच्या आवाजामध्ये हाक मारली सीतेला, लक्ष्मणाला. कधी मारली का नाही? लक्ष्मणा धाव, माझ्यावर संकट आहे. आणि हे शब्द सीतेच्या कानावर पडले आणि सीता लक्ष्मणाला सांगते, भाऊजी तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहेत, तुम्ही त्यांच्या मदतीला जा. ऐकलं तुम्ही? हे सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही रामाच्या मदतीला जा. लक्ष्मणाचे शब्द आहेत, वहिनी रामाची चिंता, दादाची चिंता तुम्ही करू नका. राम हा परब्रह्म आहे, त्याला कुणी काही करू शकत नाही. आणि माझ्यावर दादानं जिम्मेदारी दिली आहे तुमच्या रक्षणाची, त्याच्यामुळं मी त्यांची आज्ञा उल्लंघन करू शकत. काय खोटं बोलला होता लक्ष्मण? होतं काय पाप?
2दा हाक मारली त्या राक्षसानं. सीतेचं अंतकरण कळवळलं. भाऊजी मला काही होत नाही, मी सांगते तुम्ही जा मदतीला, मला काही होत नाही, मला सोडा. लक्ष्मणानं सांगितलं मी जाणार नाही. तिसऱ्यांदा हाक मारली. सीतेनं तिसऱ्यांदा सांगितलं भाऊजी तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही का जात नाहीत. लक्ष्मणानं सांगितलं मोठ्या भावाची आज्ञा पाळणं हे माझं धर्म आहे आणि मी माझी आज्ञा पाळतोय. रामाला काही होणार नाही आणि तुम्हाला एकटं मी सोडणार नाही. सीतेचा तोल गेला. नीट ऐका, बोलण्यात तोल गेला. ज्या लक्ष्मणानं 14 वर्ष आईसारखी सेवा सीतेची केली त्या लक्ष्मणाला सीतेचे शब्द गेले. नीट ऐका, शब्द हे बाणासारखे असतात. सीतेचे शब्द गेले. भाऊजी 3 वेळेस सांगून सुद्धा तुम्ही माझ्यापासून हलत नाहीत, याचा अर्थ तुमच्या मनात माझ्याविषयी पाप आलंय. हे शब्द देण्यासारखे होते का? ज्या माणसानं स्वतःची पत्नी यांच्या सेवेकरता त्यागली आणि आई वडिलासारखी ज्यांची सेवा केली त्या साधूला सीतेचे हे शब्द बोलणं योग्य होतं का? पण बोलली. आणि पुढे नीट ऐका, करकर हाताच्या मुठी वळल्या, डोळ्यामध्ये अश्रू तरळले लक्ष्मणाच्या. राग आला, रेष ओढली. सांगितलं वहिनी ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून, पण तुम्ही बोललात ना मला जावं लागेल. पण नीट ऐका, कमीत कमी ही रेषा ओलांडून बाहेर येऊ. तिला लक्ष्मण रेषा ओढली का नाही? ऐका पुढे, खरा साधू दुखावून लावला आणि थोड्या वेळानं एक दुसरा साधू आला तिथं. ऐका बरं, आलता का नाही? कसला? हला भिक्षाम देही, माते भिक्षा दे. सीतेनं बाहेर ओळून बघितलं, भाई साधू महात्मा आहे कोणीतरी. भिक्षा मागितली. हे भिक्षा मागितल्यावर सीतेनं त्या साधूला भिक्षा देणं. शालीतल्या आजी, ओ पुढल्या कडीच्या, ओ आजी हाणून घेऊ का तुमच्या पुढे? काय कामालय? अरे कसला विषय चालू इथे? असं नका करू. खरा साधू गेला, तो साधू आला. सीता मातेनं त्यांना भिक्षा वाढली. हे वाढली काय चुकीची आहे का? भिक्षा वाढायच पाहिजे का नाही मागितल्यावर? मान्य करू आम्ही, सीतेनं भिक्षा वाढली. पण नीट ऐका, सीतेनं जरा एवढा विचार केला असता तर किती 2-3 गोष्टीचा. पटतंय का बघा महिला मंडळ? तुम्हाला पटलं तरच हो म्हणा. बाई भिक्षा द्यायला काही अडचण नाही, पण आम्ही बऱ्याच दिवस झालं इथं पर्णकुटी बांधून राहिलो त्या पर्वतावर. इतक्या दिवसात आम्ही जेवढं फिरलो तेवढ्या परिसरात मला काही कुठल्या साधूचा आश्रम इथं मठ दिसला. मग इतक्या जंगलात साधू कुठून आला बाई? बरं त्याला इथं आम्ही राहतो हे कसा काय पत्ता लागला? थोडं विचार. बरं ठीक आहे, असल कुणी कोण भटकत आला असन, त्याला दिसला असन, मागितला असन. याला मी भिक्षाही द्यायला लागले, मग याला भिक्षा मी रेषेच्या आतून दिली काय आणि बाहेरून दिली काय? हा मला रेष ओलांडून बाहेरच ये असा आग्रह का धरतोय? पटतंय का बरोबर? एवढा विचार कोण्यातरी केला असता का नाही हुशार बाईनं? याला भिक्षाच पाहिजे का नाही? मग मी रेषेच्या आतून दिली काय आणि बाहेरून दिली काय, याला काय फरक पडतो? मग हा मला रेष ओलांडून बाहेर येण्याचा आग्रह का करतोय याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल आहे. एवढा विचार जर सीतामातेनं केला असता तर पुढल्या भानगडी वाढल्या असत्या का? हा म्हणजे धोका मोठ्या मोठ्या बायाली होतोय का तुम्हालीच? हा खरा साधू रोज जो बळ होता, वैराग्य महामेरू होता, तो सीतेला कळला. आणि कोणाला बोलली सीता? खऱ्या का खोट्या? आणि आपल्या सीता येत असल्याच आहेत. आपल्या सुद्धा दारात येऊ दे ना ते पेटी वाजेत, आणि गोऱ्या कामाची दारा
काम सोडून बाहेर पळते बाई. नाही महाराज आले. ते इतकी हुशार असतात महाराज. बाई बाहेर आली, त्यांची बोलण्याची पद्धत लय गोड असते. भाग्यवानाची लेकस माय. हो तिकडलं नाव घेतलं होतं बाबा बाबा. आणि भाग्यवानाची लेकस माय, पुण्यवंताची लेकस. तुझ्या हातानं दान धर्म लय घडलेला आहे माय. सोडीन का नाही पोत्याचं तोंड असं म्हणले. सोडते का नाही? सोडते. माय पतिव्रता आहे सगळं तुझ्या हातानं. लय जनाचं कल्याण झालेलं आहे. कष्ट लय करतेस माय, पण कष्टाला फळ नाही मायो. खरंय की मा. लय जनाचं कल्याण केलंस, लय जनासाठी कष्ट करतेस माय, पण कुणाला तुझा उपकार वाटत नाही. कुणी तुझं जाणीत नाही. पण किती कुणी जरी काही केलं तरी अंतकरणाची मोकळी, सन्मानाची निर्मळेस माय. तुला काही कमी पडणार नाही. सगळं चांगलं आहे बघ, पण सगळं चांगलं असून तुला सुख लाभत नाही. त्याचं कारण आहे एक जणी तुझ्या करणी करती मायो. तरी मला वाटलंच होतं गे. खरंय माय बाबा, खरंय तुमचं. कोण असल होती ती? कोण आहे ते नाव सांगून मला दुश्मन्या लावायच्या नाहीत. फक्त निराकरण करतो. 5,000 रुपये लागतील माय. मायो 5,000 देऊ नको माय, फक्त मन बघितलं द्या. पैसा मोठा नाही, माणूस मोठा आहे. पैसा देऊ नको, फक्त तुझं मन बघितलं. महाराज पण मला याच्यातून काहीतरी मुक्त करावं. मला लय त्रास आहे माय. तरी बघती वय काळ निळ डोळं करून माझ्याकड. मला वाटलंच होतं हीच काहीतरी करते. काहीतरी याचं निराकरण करावं माय. अंतकरणानं चांगलीच, मनानं निर्मळेस. लोकाली 5 घेतो, तुझं 3 वर काम करतो. महाराज नवऱ्याच्या खिशातून चोरून चोरून साशविलेलं 3,000 होतं. दिलं का नाही? गेलं काय बघतात. कशाचं काय असते, जसं आहे तसंच. विनोद आहे काय मग? जे शीतेला झालंय ते आजही चालू आहे. आणि आपण दुःख भोगत बसतोय. खऱ्या साधूला दोष देतोय. विडाला म्हणून एक लक्षात ठेवा, साधना संपन्न महात्मा वेगळाच. आला लक्षामध्ये? हे वेगळं आहे. हे शिकावं लागेल आपल्याला. आणि कळालं पाहिजे. आणि कळलं कसं हे सांगितलं पाहिजे. लक्ष देऊन ऐकायचं. ओळखता आलं पाहिजे. हे ओळखीला हरी धन्य तो संसारी. पाहणं नाही, ओळखता आलं पाहिजे. ज्याला ओळखता नाही आलं त्याला दुःख भोगावं लागतं. नंबर 2 आहे का, शीतेला धोका घडला याच्यात वादच नाही हो. जाऊ द्या, ते बिचारी बाई अंतकरण कवळं आहे. सगळ्यात वजनदार माणूस कोण आहे माहिती आहे भक्तामध्ये? बुद्धिमान, चातुर्य, बलवान, ज्याच्या कोणी नादीच लागत नव्हतं. कोण? हनुमान. हे निस्ते यानं मोठे नाहीत, यानं बी मोठे. आपले काही काही ह्यानं मोठे, ह्यानं खालीच. हनुमानजी एक असे आहेत महाराज, जे शरीरानंही बलवान आहेत आणि बुद्धीनंही. विद्यावान गुणे अति चातुर, राम काज करबे को आतुर. प्रभु चरित सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. विद्यावान, गुणी,
अति चातुर. कुणाचं वर्णन आहे हे? बुद्धिमताम वरिष्ठम, हे हनुमानजी. पण महाराज एवढ्या बुद्धिमान हनुमानजीला सुद्धा एका साधून गंडा घातला होता. तुम्ही म्हणता कसं काय शक्य, कसं काय? द्रोणागिरी आणायला चालले होते त्यावेळेस एक बाबा भजन करीत बसलेला माहित होता का? तो खरा साधू होता का? होता का बाबा? नव्हता ना. तरी सुद्धा हनुमानजीने हातातलं काम सोडून खाली उतरले का नाही? उतरले. विचार करा. सुषेण वैद्यानं जाताना सांगितलं होतं हनुमानजीला, लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस, हनुमान मारुती इतकं शीघ्र जायचं, इतकं शीघ्र, कुठं एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. सांगितलं होतं का नाही? रामाची आज्ञा होती. हनुमान मारुती माझ्या लक्ष्मणाला सकाळी उठवायचंय रे, हे बघ तुझ्यावरच माझा विश्वास आहे आणि तूच एवढं शीघ्र काम करू शकतोस. सूर्योदयाच्या आत वल्ली घेऊन ये. द्रोणागिरीहून आणायची. वल्लीची ओळख नाही, द्रोणागिरी कुठेही माहीत नाही, तिला कसं सापडायचं हे माहीत नाही. एवढ्यात वेळ जाणार आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, पवन वेगानं जावं लागेल, एवढं माहीत असून सुद्धा टाइमपास कुठंही करायचा नाही असं ठरलं असताना सुद्धा हनुमानजींनी खाली उतरले का नाही? कारण वाटामध्ये एक बाबा बसला होता आणि त्या बाबाला माहित होतं हनुमानजीला जर ताकदी वाढवायला जाऊ तर हे चटणी करील, ताकद आहे याच्यामध्ये. म्हणून जिथं बल चलत नाही तिथं माणसं कपट वापरतात. आलं लक्षामध्ये? ज्याच्या पुढं बलाचा आपल्या निभाव लागत नाही त्याच्याविषयी काय करतात? कपट करतात. त्यानं कपट केलं, त्याला माहित होतं ह्याची दप्ती नस कोणती आहे? कमजोरी. आणि हनुमानाची कमजोरी एकच आहे, राम नाम. हनुमानजीची कमजोरी काय? राम नाम घेतलं की हनुमानजी काहीच करत नाही हे त्याला माहित होतं. मग यानं काय केलं? त्यानं हत्यारच उपसलं. ते म्हणला हनुमानजी फक्त एकाच गोष्टीला बोलते, राम नाम घेतलं की ते येते. हनुमानजी जेथून जाणार आहेत तिथं साधूच्या वेशामध्ये बसले. आवाज बिलय गोड होता त्याचा, नंबर 1 आवाज होता. असा आवाज काढला त्यानं, हा हनुमानजीला ऐकायला जावं वाटतं असा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं गोड भजन गायलं महाराज आणि ते हनुमानजींच्या कानावर पडलं. आणि शीघ्र गतीनं वल्ली आणायला चाललेले हनुमानजी मनामध्ये विचार होते, उशीर नाही झाला पाहिजे, लक्ष्मण उठला पाहिजे, माझ्या रामाने मला काम सांगितलंय. एवढ्या विचारामध्ये वेगानं चाललेले हनुमानजी ते भजन ऐकलं, थोडे थांबले. कानावर शब्द पडल्याबरोबर हनुमानजींना बरं वाटलं. वा काय गोड गातोय महात्मा, काय सुंदर आवाज आहे. कोण आहे? बघितलं खाली, चांगली दाढी जटा कपडे बघूया असा महात्मा ऋषीमुनी सारखा बसलेला. मारुतीरायांना वाटलं वा काय साधन आहे, काय आवाज आहे, रामायणाची आवड दिसते, जरा थोडं भजन ऐकायला काय अडचण आहे, किती गोड गातोय. हनुमानजींनी चालतं काम सोडलं आणि खाली उतरले आणि त्या महाराजांच्या पुढे बसले. आता ते हुशार होतं, त्यानं उलसाक डोळा उचलून बघितलं. आला 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 आला, काम ओके झालं. हे पण आता थांबवायचंय, टाइमपास करायचा आहे ना, त्याचा विश्वास बसला पाहिजे ना, मी साधू आहे असा. खाली उतरले त्यानं सांगितलं, अरे तुम तो अंजनी के पुत्र हो, हे हम जानते हैं. म्हणजे बापरे, याची माझी कधी ओळख नाही, भेट नाही, गाठ नाही, याला माझ्या आईचं नाव कसं माहीत झालं? हनुमानजी म्हणले काही जरी म्हणला तरी महात्मा त्रिकालदर्शी आहे. महात्म्यानं पुढली एक कांडी टाकली. अरे लखन जी को शक्ती लगी है ये हम भी जानते हैं. म्हणलं हे तर कोणालाच माहित नाही, आणि इथं बसून याला माहिती आहे म्हणजे. तुम्हें तो सुषेण ने भेजा है ये तो हम भी जानते हैं. हनुमानजी म्हणले आता प्रदर्शन घ्या, काहीच हरकत नाही. इतकं माहिती आहे म्हणजे. मी कुठून आलो? श्रीलंकेवरून. हा कुठे? मग तिथलं इथं कसं माहीत झालं? महाराज हनुमानजी खुशाल भजन करीत बसले हो, आणि त्याला फक्त काही नव्हतं, फक्त तिथं दिवस उगवायचा होता हनुमानजीचा. पण लक्षात आलं काही गोष्टी हनुमानजीच्या. कपट कळालं आणि त्याचा वध केला. बरोबर आहे, म्हणून पुढलं जरा योग्य घडलं.
आणि जर हनुमानजीला ते समजलं नसतं तर सूर्योदय झाला असता, तिथंच लक्ष्मण उठला असता, रामायणाला कलटी बसली असती. म्हणून नीट ऐका, जिथं हनुमानजी फसू शकते तुम्ही लय कान फटकारायचे नाहीत. तुम्हाला काहीच कळत नाही. हनुमानजी सारख्याला दगा होतो. आपलं काय घेऊन बसला म्हणून विचार करा, आणि विचार करून तुकोबराय म्हणले असं जर हनुमानजी सारख्या महात्म्याला घडवू शकतं, सीतामातेसारख्याला दुःख भोगावं लागू शकतं, तर तुम्हा आम्हाला का दुःख भोगावं लागणार? म्हणून लक्षात ठेवा, वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे हे सत्य, पण तुमच्या पाया पडून सांगतो, वैष्णवाच्या संगतीतलं सुख उपभोगण्याच्या अगोदर वैष्णव कोणता हे ओळखायला शिका. बरोबर आहे की नाही? नाहीतर धोका होईल महाराज. होतंय धोका, कोण म्हणलं होत नाही. चला लास्ट दृष्टांत सांगतो, हां म्हणजे थोडंसं राहिलंय. पोरं म्हणते लयच तंतोतंत दिसायला. काही नसते, बोल बच्चे नसते. एका गावात एक माणूस आले, आणि एक सांगू का, ज्यांना काही कळत नाही त्यांच्या इकडले मोठा हातेर आहे, बोलायचंच नाही, काय मौन राहायचं. लोक म्हणतात मौनी बाबा आहेत. कशाचा मौनी बाबा? त्याला काही येतच नाही. असा एक बाबा आला. मग गावात असा बाबा आल्यावर लोक जमले, महाराज महाराज कुठले महाराज आहेत वगैरे. आता त्यानं वजन टाकलं, हम हिमालय से आए हैं, वहां हम तपश्चर्या करते हैं. मग महाराज इकडं कसं काय आला? हमें लगा कि आपके गांव का उद्धार करे आए हम. सगळं गाव जमलं महाराज. हिमालयातून महात्मा आलाय, त्रिकालदर्शी महात्मा आहे. सगळं गाव दर्शनाला. मग कोणी म्हणले बाबा थोडं प्रवचन करता का? मौन. झाकलं. सगळं झाल्यावर एक वारकरी माणूस, आपला हुशार वारकरी माणूस म्हणला, बाबा सगळं झालंय, आता माझी इच्छा आहे माझ्या घराला तुमचे पाऊल लागावेत. तुम्ही माझ्या घरी चला, मला तुम्हाला इच्छा भोजन घालण्याची इच्छा आहे. वो बोले हम किसी के घर नहीं जाते, हम यही खाते हैं. मग त्याला वाटलं आग्रह करीन पुढला माणूस. त्या म्हणला मी कोणाच्या घरी जात नाही, मी इथंच खातो. तर ते म्हणला महाराज तसं नाही, मी वारकरी आहे, वारकऱ्याच्या घरी जेवायला काय अडचण आहे. ठीक आहे म्हणला, तुमचं अंतकरण शुद्ध आहे म्हणल्यानंतर मी तुमच्या घरी येतो. महाराज माणसं 4-2 घरी गेले. त्या वारकऱ्यानं घरी गेल्या पोरीला सांगितलं, बाई पोरगी होती एक, हुशार होती, पण शाळेत जाणारी होती, कॉलेजला जाणारी. ती काय अशी अडाणी नव्हती. तिला आपलं वडिलांनी दाब देऊन सांगितलं, बाई मोठे संत महात्मे आलेत, हिमालयातला साधू आले, तुझं भाग्य आहे, तुझ्या हातचं जेवण त्यांना जाणार आहे, असा सुंदर स्वयंपाक कर. त्या पोरीला काही ते आवडत नव्हतं तसलं. काय म्हणले बाबा रोज उठून कुणालाही घेऊन येते तर मला स्वयंपाक म्हणते. आता कोण आणलाय आज कुणाला माहिती आणखी. मग त्यानं असं बघितलं पोरगी हुशार होती महाराज, टेक्नॉलॉजी शिकणार. ते म्हणले हे नक्की भामटे आहे. तिनं ओळख केलं. पण आता बापाच्या पुढं काय बोलता येत आहे? स्वयंपाक कर पुरणपोळीचा बाबाले करते म्हणले. मग त्यानं स्वयंपाक केला, पण तिच्या डोक्यातच हे गोहळच आहे, हे ओरिजिनल नाही, हे गोहळच आहे. मग आता ह्यानं बैठकीत बसल्यावर गा बसावा का नाही? कुण? बाबानं, मौनी बाबानं. 10-12 माणसं बसलेली बैठकीमध्ये, वजन हाणायचं होतं ना गावावर. उगच तेवढ्या माणसात वरडला, हाड हाड हाड. माणसाने बघितलं दारात कुत्रं नाही, दूरपर्यंत कुठं कुत्रं नाही. महाराज का ओरडले हाड हाड म्हणून? महाराज 2दा नाही 3दा हाड, उठून हाणायच्या तयारीत हाड. आता सगळे माणसं म्हणले बाबा आम्ही तर अज्ञानी जडमूड जीव आहेत, आम्हाला तर काही कळत नाही, पण एक विचारावं का? काय? कुठं कुत्रं नाही, काही नाही, तुम्ही कमन खेवसाळा तेवढं हाड हाड म्हणून? अरे मूर्खांनो, इथं नाही, पांडुरंगाच्या रावळामध्ये कुत्र घुसलं होतं, निवत खायला होतं, इथून हाणलं मी. डबल दक्षिणा, डबल दर्शन. काय कमाल आहे. कुठलं कुत्र दिसलं बाबाला?
आणि तिथलं कुत्र बाबाने कुठून हाणलं. वा वा वा. आता हे स्वयंपाक करणारी पोरगी बघत होती का बरं का, तिला माहित होतं हे काय करावं आता ह्याला. म्हणले थांब. जेवण तयार झाले, बसले सगळे जेवायला. ऐका बरं, जेवायला बसले हो. काय काय जेवायला करायचं आधी विचारलं होतं, बाबा तुम्हाला काय आवडतं. बाबा म्हणले होते मला भजी आवडतात. आवडीचा पदार्थ तिने केला होता. पोळी वाढली, गुळणी वाढलं, भात आमटी वाढली, कुरवडी पापड वाढले, सगळ्यांना ताटं केली आणि बाबाच्या पुढेही ताट ठेवलं. विचारलं आली का वाहाड. हो म्हणले आली. मग करायचं का सुरू. म्हणले करा. कोणाला काही राहिलंय का. बाबाच्या ताटात भजेच वाढले नव्हते पोरीनं. आणि बाबाला काय आवडत होतं भजे. मग त्या बापानं, त्या पोरीच्या बापाने हा करायचं का सुरू, आलंय का सगळ्यांना. बाबांना म्हणायचं जरा एकदा नीट बघा, जरा एकदा नीट बघा, काय राहिलं असलं तर. काही नाही राहिलं. बाबा बाई वाढलं नाहीस का सगळ्यांना. म्हणले हो. मग शेवटी बाबालाच बोलावं लागलं. हे मुली, तू माझा अपमान करतेस. तू सगळ्यांच्या ताटामध्ये भजे वाढलेस, मला का वाढले नाहीस. ते म्हणले कोण म्हणलं वाढले नाही. वाढलेत की तुम्हाला भजे. कुठे. ताटच दाखवलं बाबानं. माझा अपमान आहे. नाही वाढून वाढलं म्हणते ही मुलगी, मी शाप देईन. ते पोरगी बाहेर आली. म्हणले बाबा तुम्हाला भजे वाढलेत. मी नाही म्हण नका. कुठे दाखव ना. मग त्या पोळीनं कुरवडी पापडाचा भोगा बाजूला सारला, त्याच्या खाली भजे होते. कुरवडी पापडाचा भोगा वरी टाकला होता. तिनं ते भोगा सारला आणि म्हणले हे काय भजे येतं. म्हणला मग खाल्ले मला काय दिसतील. तुम्ही लयच हुशार आहेत राव. बाबा काय म्हणला राग राग. त्याच्या खालीत मग मला काय दिसतील. ते म्हणले थांब फुकारी आणते आता. तुला कुरवडी खाल्ले भजे दिसाना, तुला पंढरपूरचं कुत्र दिसत वय इथून. असा हानेन म्हणले फुकारी ना. बाबा जेवला वय पुन्हा. बाबा मधून पाठवणाने पळत होता. बघा बरं, शिकलेली होती म्हणून तिनं भांड उघडं केलं का नाही. तसं नीट आहे का. चिकित्सक बुद्धी ज्याच्याकडे असेल त्याला ओळखायला वेळ लागेल. तुकोबाऱ्यांकडे आले ते लोक वैष्णव संगतीमध्ये गेलेले. महाराज तुमच्या वचनावर विश्वास ठेवला की वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख असतं, म्हणून आम्ही वैष्णवाच्या संगतीत गेलो. पण आम्हाला त्यांच्याकडून सुख नाही हो. त्यांनी आमचं शोषण केलं, आम्हाला तर दुःख मिळालं. मग तुम्ही कसं म्हणला. तुकोबाराय म्हणले मी म्हणलो ते खरंच आहे, वैष्णवाच्या संगतीत सुखच आहे. अरे पण तुम्ही लगेच पळालात. अगोदर वैष्णव कुणाला म्हणावं हे तरी. वैष्णव तो जया जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं थांबा. वैष्णव संगती सुख, पण वैष्णव कुणाला म्हणायचं ते अगोदर शिकून जा. गोंधळ इथे होतोय. आणि मग तुम्हाला धोका झाला की तुम्ही आमच्याकडे येतात की तुम्ही असं कसं म्हणलात. अरे मी खरंच बोलतोय, पण अगोदर कोणत्या वैष्णवाकडे जा हे तर कळलं पाहिजे. मग सांगा बरं तुकोबाराय कुणाला म्हणावं. तुकोबाराय म्हणले त्याचं एकच लक्षण पक्क लक्षात ठेवायचं. जया अवघी देवावरी माया वैष्णव तो. बाकी त्याची माया कशावरच नसली पाहिजे. त्याची संपूर्ण माया कोणावर असली पाहिजे. देवावर. मग त्याची माया बाकी कशावर जर तुम्हाला दिसत असेल तर समजायचं काहीतरी घोळ आहे. बरोबर. 15 दिवस माणसं पेरण्या सोडते, तो पेरण्या ठेवतेत पण सोहळ्यात जातात का नाही आपण. कुणाच्या माऊलीच्या. कशासाठी हो. कारण ज्ञानदेव वैष्णव आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये 15-20 दिवस माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला काय मिळेल. बाबा मिशावाले बाबा. नाही 10 मिनिट. आमच्या गावात एक म्हातारी आहे. ती म्हातारी मला म्हणते केशव महाराज कुठं बी कीर्तन असलं की मला घेऊन जा जाऊ सोबत. मी म्हणलं का.
मला लय तुमचं कीर्तन ऐकावं वाटतं. मी म्हणलं का दुसऱ्या महाराजाचं नाही का जमत? काय येतं दुसऱ्या महाराजाली म्हणली? कीर्तन म्हणली खास तुमचं नंबर 1. मी म्हणलं का बरं माझं एवढं आवडतं? म्हणली ह्या बघा कुणाच्या कीर्तनाचा मला गुण येत नाही पण तुमच्या कीर्तनाचा गुण येतो मला. मी म्हणलं नेमका कशाचा गुण येतो? माय म्हणली महाराज 3 झोपीच्या गोळ्या खाते तर डोळ्याला डोळा लागत नाही पण तुमच्या कीर्तनात बिना गोळ्याची झोप येते. म्हणलं खरं आहे का माय? कुठं चाललं होतं आपलं? माऊली सोहळ्यात चाललं होतं ना? कायसाठी जातो आपण? सुखासाठी का दुःखासाठी? बरं, सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी, सुख प्राप्त होईल म्हणून. कारण सुख या संत. मग पेरणी सोडून गेलेली माणसं 15-20 दिवस माऊलीच्या सोहळ्यात सुखासाठी जातात. मग सोहळा करून माघारी येताना तोंड वाकडी करून काय येते? अरे सुखी झालेल्या माणसानं कसं आलं पाहिजे? येताना हसत आलं पाहिजे. वा काय आनंद आहे, काय सुख आहे, काय सोहळा आहे. आपली माघारी आणली त्यांना जर विचारलं ना कसं काय? जाऊ दे तिकडे काय हो फार कशाचा सोहळा आणि कशाचं काय? हे कशाचं आहे? सुखाचं आहे का दुःखाचं बोल नाही. मग ते एवढं नाराज होऊन काय येतंय? त्याचं कारण आहे ज्याच्या दिंडीत गेलं त्यानं उपाशी मारलं ती. काय ते उभं वाळलं दिलं नाही आणि बिशी तर टचून घेतली त्याच्याकडून. असं का झालं मग? आता ह्याच्यात मला सांगा याच्यात चूक माऊलीची आहे का ह्याची? माऊलीची आहे. ज्ञानोबरांचं काय हो याच्यामध्ये? हा माऊली म्हणजे तुमच्यातला नाही एखादा. माऊलींचं काय? अरे ज्ञानोबर आहेत. खरं याला दुःखाचं कारण कोण ठरलं? हे ज्याच्या संगतीत गेला. खरंय का नाही? त्याचं काम सुख देणं नव्हतं ना. त्याचं काम त्याचं लक्ष कशावर होतं? खरंय का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा चूक कोणाची? त्यांचीही नाही आपली. आपण कोणाच्या संगतीत परमार्थ करायला लागलो काय? अनेक लक्षात ठेवा. हे नवीन पोर आहेत. हे बोल ना का रे? हे नवीन पोर आहेत. हे परमार्थाला नवीन लागले की ही कुठल्या ना कुठल्या जुन्या माणसाच्या संगतीला लागणार का नाही? हा हे जर लेकरू एखाद्या ह्याच्यातलं लहान लेकरू ह्याला भजनाचा नाद लागला तर गावातल्या जुन्या भजनाच्या बगलात जाऊन बसणार का नाही? हा मग आता नीट आहे का? ते कवळं मन आहे, निरागस मन आहे. त्याला इथलं काही याच्यातलं काही खाजगी खोलगी खाली वरी माहीत. मग हे तयार कोण करतं याला? हे छक्के पंजे कोण शिकवित ह्याला? ज्याच्या बगलात शिरलंय ते त्याला असं पक्कच मजबूत करतंय. कळलं का? खोटं नाही हे. ज्याच्या बगलात बसतं का ते जाऊन ते त्याला शिकवित. ह्यो पुढं बसलेला लय कडूय बघ. हा ह्याच्या मागं कवा चाल नीट म्हणायची नाही. ह्यो म्हणायला की ह्याची पाडायचीच. अरे का नाही? हा ह्यो खाल्ल्या वाड्यातला तो काय का ते त्याला शिकवित आहे बरं का म्हातार. ह्यानं सगळ्या भजनाचा नाश केलेला आहे पहिल्यापासून. हा ह्याचं तर तो मोठा झाले ह्याचं तर नीटच कर तेव्हा तुला भजन शिकवितो. संगत सांगायलो मी तुम्हाला. निरागस मनावर हे कुसंस्कार होतात आणि निरागस असलेलं पोरग भविष्य काळातला 1 नंबरचा लुच्चा बनतय. परिणाम
तिच्या सानिध्यामध्ये आपली होती तसे संस्कार त्या लहान पोरावर होतात का नाही? मग म्हणून ज्याच्या संगतीमध्ये आपण जाणार आहोत, महाराज त्यानं असलं न शिकवता, बाळा तू लहान आहेस, यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू फक्त भगवंतासाठी भक्ती कर, तू फक्त देवासाठी भक्ती, तू आलास ना परमार्थामध्ये, या मूर्ख लोकांकडे, या जगाकडे, या समाजाकडे, यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तुझं तू शिक, भजन कर, भगवंताची भक्ती कर, याच्यातच तुला यश मिळेल आणि तू खूप मोठा होशील. एवढं छान शिकवल्यावर ते खालीवरी करील का? हा अहो, इकडल्यानं चाल उचलली तर इकडल्या माईकोरला असं करतं. त्याला म्हणलं का नाही मनानं माग ह्याच्या असं का व्हायला लागलंय? मूळ चुकलंय, मूळ. ह्याच्यावर संस्कार कोणाचे झालेत हे बघा. संस्कार कोणाचे होतात? आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये घडलो. आज हे महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय महात्मेत महाराज त्या शिक्षण संस्थेमध्ये, काय परंपरा आहे. आज ज्यांच्याकडं पाहिल्याबरोबर माणसाला महाराज दर्शने प्रशस्तीची ठाऊ कुरेकर बाबांचं वास्तव्य येते. घुले बाबा, चौधरी बाबा, दांडेकर मामा, बंकट स्वामी महाराज या परंपरेमध्ये आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जो विद्यार्थी घडतो महाराज, तो ज्ञानोबा तुकोबा याच्या परंपरेचा पाईकच बनतो. का? अरे ते जागाच तशी आहे महाराज. वाईट काही शिकायला भेटतच नाही, जगाशी संपर्कच नाही, जगाचा उत्पादेपच नाही महाराज. शुद्ध ज्ञान आणि संगती तिथे मिळते, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले सुख नक्की हो, सुख कोण म्हटलं नाही, फक्त मी सांगतो त्या वैष्णवाच्या संगतीत जावं लागलं. मग सांगा बरं तुकोबाराय कोणाला म्हणावं वैष्णव? तुकोबाराय म्हणले जया अवघी देवावरी माया, वैष्णव तो विडोबार को माय. वैष्णवाच्या लक्षणामध्ये एवढीच एक गोष्ट प्रामुख्याने, अन्यथा तुम्ही ज्याच्यावर वैष्णवाचं लक्षण घटवताय ते घटत नाही. का घटत नाही? आपण कोणतं घटवतो? तन. आपण साधू कशावर ठरवतो पहिल्यांदा माहितीये का? तन. तन म्हणजे आपल्याला महाराज कसा लागतो? मला बरेच जण म्हणतात महाराज तुम्हाला ढेरी कशी नाही हो? महाराज कसा पाहिजे? हो वजनदार दिसला पाहिजे, आहे की नाही? बरे त्यांना मागवलेली काही टोपल्या ठेवू नाही तर नाही ठेवू. काय काय त्याच्यामध्ये केवढा असला तर शरीरावर काही नसतंय. शरीरावर काय असतंय? असतंय काही? काय नसतंय. पण माणसाली आता मी गावात गेले गेले माझ्याकडे कोणी येतच नाही. कोणी जर म्हणलं का नाही कोण आहे ते? आजचे महाराज आहेत. ह्याचं कीर्तन आहे का काय म्हणतो? आता काय करावं? शरीराची यष्टी मला तशी आहे, काय करू महाराज? पण काय नसतंय, तसं काय नसतंय. एक जण मला म्हणला बरं का महाराज, एक जण मला म्हणला महाराज, म्हणला का गुरुची फारकत घेता येते का?
गुरुची फारकत घेता येते का? मी म्हणलं का? म्हणलं आपल्याला गुरु बदलायचा आहे. मी म्हणलं का? पहिल्याला काय झालंय? काय म्हणला ते केला गोळा गोळात, पण ते का आपल्याला आवडतच नाही म्हणला, ते कसं तरीच दिसत आहे म्हणला. ते त्या फलाण्याचे गुरु लयच वजनदार आहेत ना म्हणला, मला तेच करावे वाटायला लागले. तर हसू नका, अरे कसली ते गुरु काय बदलायची गोष्ट आहे दिसण्यावर? नाही. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबऱ्यांची उभी आहे. महत्व हरवी चातुर्य लपवी, पिसे पण मिरवी जगा माझे, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझे दडे, महिमे बेने विठ्ठला. त्यामुळे वैष्णवाची व्याख्या तनावर म्हणजे शरीरावर करता येत नाही. नंबर 2, तन धन, की तो किती धनवान आहे याच्यावर सुद्धा वैष्णव ठरवता येत. बरोबर आहे ना? धनवान असला, धनवान जर वैष्णव होत असता तर अंबानीच्या बापाचं मंदिर झालं असतं आणि त्याचा सोहळा झाला असता, नसता का झाला? धनवान जर वैष्णव झाला असता तर आज सगळ्यात मोठा वैष्णव भारतात कोण दिसला असता? त्याचा बाप दिसला होता का नाही? तस काय नसतंय. तन नाही, धन नाही. आणि आता तिसरा शब्द आहे जन. जन म्हणजे ज्याला जन जास्त मानतोय तो एक वैष्णव आहे आपल्याकडून. हा बाबा त्यांचे लय शिष्य आहेत, त्यांचे लय भक्त आहेत, त्यांना लय मानणार आहेत. नाही, तो बऱ्या म्हणतात याच्यावर सुद्धा आम्ही सर्टिफिकेट देत नाही. हे तिन्ही बी गोष्टी आम्हाला तृणा समान आहेत, तृणा समान. आणि त्याच्या दृष्टीत हे तृणा समान असतं. नाही त्याच्या दृष्टीमध्ये या 3 गोष्टी तृणासारख्या असतात. तो किंमत देत नाही त्याला. अवघी देवावरी, बस बाकीचा विषयच नाही. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. आता कोणी प्रमाण उचलू नका, 11:15 वाजल्यात. बरं, अनेक एक लक्षण सांगितलं वैष्णवाचं. कितीही त्याच्या जीवावर एखादी गोष्ट बेतली, संकट आलं, तरी तो त्याचा जो परमार्थाच्या बाबतीमध्ये नियम आहे त्या नियमापासून मागे हटत नाही. पडता जड भारी नेमा नटळी निर्धारी. बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा, जीव जरी द्यायचा आला, बलिदान द्यायचा आला, तरी देवावरली माया उठत नाही. बरं, ते खरे वैष्णवाचं लक्षण. महाराज, महादेवाचं मंदिर होतं एक. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये 2-4 पुजारी आता पूजेला बारी बारीनं, त्यांची पूजेसाठी भांडणं. मग ते कोणाला शिव द्यायचं नाही, मध्ये येऊ द्यायचं नाही, देवाला विटाळ होतो वगैरे वगैरे त्यांचं चालू असायचं. आणि दारामध्ये एक भिकारी बसलेला असायचं. आता ते कधी आंघोळ करीत नसायचं, कधी काय मेकअप नाही, कधी चांगले कपडे नाही. महाराज त्याला तर कधीच ते मंदिरात येऊ देत नसो. हा पवित्र आहे, आंघोळ केलं मध्ये येऊ, लांबूनच दर्शन घ्यायचं. एक दिवशी ऐका ना काय झालं, एक दिवशी भूकंप झाला महाराज. काय झाला? भूकंप आला. भूकंपन हेमाडपंथी जुनं मंदिर होतं महाराज, चेहऱ्याचं शिळावरून लावलेल्या भूकंपानं महाराज सगळी बदा 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 दगड पडायला लागली. दगड पडायल्यावर 4 पुजारीने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे होतं? तुम्ही खरं बोललात. हे म्हणते बाहेर पळायला पाहिजे होतं, तशीच पळाली ती. त्यांनी तुमचंच ऐकलं, बाहेर पळाली ती. आणि खरंच पळाली महाराज. कारण अंगाव काय पडतील? बाहेर पळाली महाराज. ते देवापासून बाहेर पळाली. आणि ज्याला मध्ये येऊ देत नाही का, जे 12 महिने तिथं दारात बसलेलं असायचं, ते तिकडं नाही पळालं. ते मध्ये येऊन पिंडीवर झोपलं, माझ्या देवाला दगड लागल. कुठं झोपलं? ते पिंडीवर येऊन झोपलं, माझ्या देवाला काय लागल? मग खरा वैष्णव कोण? ती मधली डेहऱ्यावाली का? बरोबर आहे की नाही? मधली नाही. मग महाराज म्हणले, मध्ये बसलेले कसले ब्राह्मण होते, पुजारी होते, गुरव होते. मग ते बाहेर बसलेलं भिकारी होतं, आंघोळ करत नव्हतं, हिन जातीचं होतं, शूद्र होतं, हे होतं, ते होतं. आणि मग त्याचं कसं काय? तुकोबराय म्हणले, त्याची जात कोणती बी असू द्या, त्याची माया कुणावर? आणि ह्यांची जात उच्च होती, पण ह्यांची माया
डेरी हो दगड पडतो का काय? मग तुकोबराय म्हणले त्याची लक्षण जर अवघी देवावर माया असेल तर त्याची याती तुकोबराय म्हणले त्याच्या जातीवर जाऊ, याती कुठलीही असो पण त्याची कुणावर माया आहे? देवावर माया ना. मग तुका म्हणे याती हो का तयाची भलती, भलत्याही यातीचा असू द्या पण त्याची माया जर देवावर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणा? वैष्णव म्हणा. तुका म्हणे याती हो का तयाची भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, हनुमानजींच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी याच ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. सप्ताहातलं कीर्तन असतं, वेळेमध्ये आटपावं लागतं, तरी 15 मिनिटं जास्त गेले त्याच्याबद्दल माफ करा. नसलं करायचं तर काय करायचं ते बी करा. नाही वाढवा, दुसरं काय म्हणते ना. म्हणलं जाता जाता उलशी जरा जागी करावं तर दुसरं काय. गोड चाललेला सप्ताह, दिंडोरी अखंड हरिनाम सप्ताह 5व्या दिवसाची ना, आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा. तुम्हा सर्व तरुण मंडळी, आयोजक नियोजक मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे ही सेवा दिली. यथामथी यथावकाश माझ्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीनं मी ही सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला. चुकीचा असेल तर क्षमा असावी, योग्य असेल तर माझ्या श्रीगुरूंचा प्रसाद. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनिमित असो. पायाच्या प्रसादे काही बोलू लोभिनो दे, मज क्षमा करणे संती नोये, अंगभूत युक्ती नोये हा उपदेश. तुमचे बडबडी रोशेश, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तो कामने. दोन्ही सगळे 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 माझ्या संप्रदायातले पाईक मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर सगळ्यांच्या चरणी दंडवत. तुम्ही माझ्यासाठी सगळे आदरणीय पूजनीय वंदनीय आहात. गुल्हे महाराज असतील, आमचे ज्यांच्यामुळे सेवेचा योग आपल्या यापर्यंत आला, आमच्या दत्ता महाराज असतील, त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण मंडळी, तुम्हा सर्वांच्यापेक्षा मी लहान आहे. सर्वांना प्रणाम करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर